हॅलो संभाजीनगरकर. तर आम्ही आलो आहे खवळ्या डोंगरजवळ पुन्हा. आणि आज रविवारी ही घटना घडून 2 दिवस झाले. कुणाल नावाच्या मुलांनी इथून आत्महत्या केली होती. तर आम्ही इथं रविवारी पण वर लोक आहेत, गर्दी आहे लोकांची, ब्लॉगिंग बनवायला गेले लोक. पण सध्या तर परमिशन नव्हती द्यायला पाहिजे त्यांना वर जायची, कारण घटना घडून 2 दिवस झालेली, तरी पण लोक जात आहे वर. मी तर वर नाही गेली, मी रोडवरूनच बनवते, कारण हिंमतच होत नाही तिथपर्यंत जायची. आणि घटना तर अशी झाली की ते आयफोनची चुकीची बातमी होती. त्यांची घरगुती काहीतरी वाद होती वाटते, वडिलांची आणि मुलाची, त्याच्यामुळे तो आत्महत्या करायला आला होता. पण त्या कुणालने आत्महत्या केली. त्याच्यानंतर ते वडील त्याला वाचवायला गेले तर ते पण खाली पडले. आणि ते दोघांचं बघून आईनी पण उडी मारली. आणि हे असं नव्हतं करायला पाहिजे, कारण आईनी तरी उडी नव्हती मारायला पाहिजे, कारण त्यांच्या मागे एक मुलगी आहे, तिने काय करायचं. पण या मुलांना कळत कसं नाही, कारण आयफोनचं तर कारण नव्हतं, कारण दुसरं होतं. कारण काही पण असो, पण आईवडिलांचा विचार तर करायला पाहिजे होतं. त्या आईने किती विनवणी केली. मंगळसूत्र काढून दिलं गळ्यातलं, तरी त्या मुलाला दयाने आली आईची, की बा आई आपल्यासाठी म्हणजे वडिलाला सोडायला तयार आहे. पण त्याला हे नाही. अशी मुलं काय कामाची, अशी मुलं तर पैदा नाही झालेले पुरले. कठीण काळ आला आहे. काय बोलावं ते याच्यावर तुमचे नक्की कमेंटमध्ये सांगा काय म्हणणं आहे. तर